बरं, भाऊ तोरशेकरांनी काय केलं तर भाऊ तोरशेकरांनी इथं राहून म्हणजे सामान्य लोकांशी, तळागाळातील लोकांशी कसं राहावं, कसं बोलावं, त्यांची मनं कशी जिंकावी, हे इथं त्यांनी काम केलं. आणि त्यांनी थोडीशी शेती विकत घेतली होती. म्हणजे याच परिसरामध्ये कमलाकर सुभेदार नावाचे एक ग्रस्त आहेत, त्यांची शिक्षण संस्था मुंबईमध्ये आहे. साकीनाका या परिसरात गोरगरिबांना ते शिक्षण देतात. तर कमलाकर सातपुते यांच्यामुळे कमलाकर सुभेदार यांच्यामुळे भाऊ तोरशेकर या भागामध्ये आले, ह्या आमच्या दुष्काळी भागामध्ये आले आणि त्यांनी काही शेती इथं विकत घेतली आणि त्या शेतीमध्ये फार चांगले प्रयोग त्यांनी केले. म्हणजे शेवग्याचे असतील, काय असतील, म्हणजे कमी पाण्यामध्ये शेवगा कसा आणता येईल, असे अनेक प्रयोग केले. तर खरं तर मला हे स्वतः भाऊंकडनं हे जाणून घ्यायचं होतं, परंतु भाऊ तुम्ही हा व्हिडिओ ऐकला तर मला माफ करा, कारण तुमची परवानगी न घेता किंवा तुम्हाला न सांगता मी हा व्हिडिओ करतोय. तुम्हाला कदाचित खटकेल न खटकेल, परंतु आमच्या ह्या मान तालुक्याला मला सांगायचं आहे की हा एक पत्रकारितेतील एक फार मोठी व्यक्ती, फार मोठा माणूस आपल्या मतदारसंघात राहतोय. म्हणजे अनेकांचा गैरसमज असा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा मान खटाव मधला सर्वात मोठी व्यक्ती कोण, तर कुणी सांगेल की जयकुमार गोरे, परंतु हे साफ खोटं आहे. देवेंद्र फडणवीसच्या जवळचे जयकुमार गोरे असतीलही, परंतु त्यांच्यापेक्षाही जास्त जवळचे हे भाऊ तोरशेकर आहेत आणि ते या ठिकाणी राहत होते.